देश के हित में करेंगे काम, देश के हित में करेंगे काम। नमस्कार, मी राजकुमार आतकरे, भारतीय ग्रामीण डाक सेवक संघ महासचिव, महाराष्ट्र गोवा राज्य। आज या ठिकाणी भारतीय मजदूर संघ आमची संघटना कार्यकर्ते संपूर्ण भारत देशात आमचे 3 लाख कर्मचारी आहेत। या 3 लाख कर्मचाऱ्यांना जवळजवळ 8 तास काम 8 तास दाम द्यावा, या पद्धतीने देखील आमची ही प्रमुख मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही पोहोचवत आहोत। त्याचबरोबर 8वें पे कमिशन जे आहे त्याबद्दल एक अभ्यास समिती गठीत करावी आमच्या ग्रामीण डाक सेवकासाठी, हे देखील आमची ही मागणी आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर रिजन मध्ये जो काही नांदेडमध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, काही अधिकारी भ्रष्टाचार करतात आणि आमच्या ग्रामीण डाक सेवकाचं शोषण करतात, याच्यावर देखील आज या भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन लवकरच यावर देखील 100% आमचे आदरणीय राणारे साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष याच्यावर देखील तोडगा काढतील अशी इथे आशा व्यक्त करतो आणि इथेच मी थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी सुधांशु रानडे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 4 लेबर कोड आता सरकारने लागू केले। त्या लेबर कोड मध्ये भारतीय मजदूर संघाने 2 लेबर कोडला पाठिंबा दिला, 2 कोडला विरोध केला। परंतु एकूण असंघटित कामगारांच्या बाबतीत सोशल सिक्युरिटी कोड लागू व्हावा, त्यांच्या आयुष्यामध्ये सोशल सिक्युरिटी यावी, याच्यासाठी आपण सरकारशी चर्चा करून 4ही कोडला मान्यता दिली। पण त्याच्याबरोबर आपण काही त्या लेबर कोड मध्ये काही सूचना आणि काही मागण्या आपण त्याच्यात दिलेल्या होत्या, काही दुरुस्त्या सांगितलेल्या होत्या आणि त्या दुरुस्त्या करू अशा पद्धतीची भूमिका केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडवीय यांनी जाहीर केली आणि त्यानुसार आता आम्ही त्या लेबर कोडला पाठिंबा दिला। परंतु त्यानंतर सरकारने कुठलीही सकारात्मक भूमिका न घेता अजूनही मागण्या त्या मान्य केलेल्या नाहीयेत। त्यामुळे नाईलाजाने भारतीय मजदूर संघ केंद्रीय कार्यकारिणीला हा निर्णय घ्यावा लागला की 17 ऑगस्ट 2026 रोजी भारतातल्या सर्व जिल्हास्थानी भारतीय मजदूर संघाचे जिल्हास्तरीय आंदोलन आणि धरणे प्रदर्शन होणार आहे। त्यानुसार आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करत आहोत। यामध्ये प्रमुख मागण्या 12 प्रकारच्या प्रमुख मागण्या आहेत। त्याच्यामध्ये ESI 21,000वरून 42,000 पात्रता करावी, बोनस 7,000वरून 18,000 करावा आणि 21,000 पासून ते 42,000 पर्यंत बोनसची वेतन मर्यादा द्यावी। ECS ची अंमलबजावणी जी आहे ते सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्हावी। ECS जे रुग्णालय आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये रुग्णालय व्हावं। EPS 95 ची जी पेन्शन योजना आहे ती आता किमान पेन्शन 1,000 आहे, तर ते पेन्शन जे आहे ते 7,500 रुपये पेन्शन आणि त्याला DA लागू करावा। त्याच्यानंतर आपल्या या सर्व जिल्ह्यामध्ये ESIचं जे रुग्णालय आहे ते मल्टी स्पेशालिटी असं रुग्णालय या ESIचं व्हावं आणि 5 दिवसाचा आठवडा हा सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी व्हावा। अशा पद्धतीच्या मागण्या आपण सरकारकडे दिलेल्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण हे भारतभर आंदोलन करतो। आणि या आंदोलनामध्ये आम्ही भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि कामगार मंत्री मनसुखभाई मांडवीय यांना हे निवेदन आम्ही देतोय, आमच्या मागण्या परत त्यांच्या समोर मांडतोय आणि अशा पद्धतीने हे संरक्षित मार्गाने आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करतो। या आंदोलनाला भारतीय मजदूर संघ संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होत असून लाखो कर्मचारी आणि कामगार हे या प्रसंगी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकत्र येत आहेत। तर ही मागण्या भारतीय मजदूर संघाच्या लवकरात लवकर सरकारने मान्य कराव्यात आणि त्याप्रमाणे कायद्यामध्ये सुधारणा करून त्या लागू कराव्या अशी आपल्या चॅनलच्या मार्फत मी भारत सरकारला विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी नंदकुमार भोसले, जिल्हाध्यक्ष भारतीय मजदूर संघ सोलापूर। आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 आज संपूर्ण देशामध्ये
कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी देशभर आज आंदोलन पुकारलेले आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हे आंदोलन केले जात आहे. तर यामध्ये या आंदोलनाचे मुख्य कारण म्हणजे ज्या काही प्रलंबित कामगारांच्या मागण्या आहेत त्यामध्ये ESIC आहे, EPF आहे, किमान वेतनाची अंमलबजावणी न होणे, त्याप्रमाणेच बँकेचे आमचे काही लोक आहेत की 12-12 तास 24 तास काम करत पण त्यांना एक सुट्टी मिळत आहे. अशा पद्धतीने आमची मागणी आहे की त्यांना 5 दिवसात आठवडा त्यांच्यासाठी लागू करावा आणि 2 दिवसाची सुट्टी त्यांच्यासाठी जाहीर करावी, ही एक आमची त्यातली मागणी आहे. ग्रॅज्युटीचा एक मुख्य विषय आहे ज्याची अंमलबजावणी केली जात नाही. आमचे काही जुने काही लोक आहेत ज्यांना पेन्शन आतापर्यंत ही 1,000 रुपये आहे, ती वाढवून ही 7,500 रुपये करावी आमची अशी मागणी आहे. तर केंद्र शासनाने याबाबत आमच्यासोबत बैठका झाल्या, तोंडी चर्चा झाली, परंतु याबाबत कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे हे धोरण भारतीय मजदूर संघाला अवलंबावं लागलेले आहे. तर या माध्यमातून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व सर्व नागरिकांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून हा आमचा एक केवळ संदेश आहे. तर आमच्या मागण्या आपण मान्य कराल ही आमची सकारात्मक भूमिका आपल्या बाजूने आहे. तर यापुढे जर आम्हाला असे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही याची आपण दक्षता घ्यावी, नाहीतर आम्हाला या पुढच्या देखील उग्र आंदोलन करावं लागेल याची आपण सरकार म्हणून नोंद घ्यावी, एवढं त्या ठिकाणी मी सांगू शकतो. बरोबर. भारत माता की जय.